नमस्कार. नमस्कार. साहित्य उत्सव परिवारामध्ये मी दिनेश महाजन आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये श्री घारापूरकर सर आलेले आहेत. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू हा पुढे वारसा. आदरणीय घारापूरकर सर यांचा आणि माझा हा गेल्या 40-45 वर्षांचा हा प्रवास आहे. अगदी पहिलीच 1977 साली घारापूरकर सरांनी मला ब्रेल लिपी शिकवण्यापासून सुरुवात केली होती. 22 ऑगस्ट 1977 हे चांगलं आठवतंय मला अजून. तर या आपल्या घारापूरकर सरांचा जीवन प्रवास आज आपण त्यांच्याचकडून समजून घेऊयात. त्यांनी आतापर्यंत जे काही काम केलेलं आहे, सेवानिवृत्तीनंतर सुद्धा ते विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करत असतात आणि त्यांनी एक व्यवसाय सुरू केलेला आहे. विद्यार्थ्यांनी सातत्याने व्यवसायात राहावं किंवा व्यवसाय करावा ही त्यांची जी पूर्वीपासूनची शिकवण होती ती अजून सुद्धा ते कायम ठेवून आहेत आणि ते मार्गदर्शन करत असतात. नमस्कार सर. नमस्कार. तर घारापूरकर सर आज तुमच्याचकडून आम्हाला आमच्या सगळ्या आपले जे मित्रमंडळी आहेत तुम्हाला ऐकतात त्यांना तुमचा परिचय द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. बर. मी सुधाकर सदाशिवराव घारापूरकर, मूळ राहणारा घारापूर, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड. तर माझा जन्म 8/48 साली विदर्भामध्ये झाला. त्यावेळेला भारत स्वतंत्र होण्याच्या मार्गावर होता आणि ज्या संस्थानांना भारतात सामील व्हायचं नाही त्यांना तशी मुभा दिली होती इंग्रज सरकारने आणि त्यानुसार निजाम सरकार हे या भारताच्या याच्यामध्ये सामील व्हायला तयार नव्हतं. आणि आमचा जो जिल्हा होता मराठवाडा भाग हा निजामाच्या ताब्यात होता आणि त्यामुळे त्यांना अराजकता मागली. तिथे हे आंदोलन सुरू झाली आणि मग सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या आत्याकडे विदर्भात साधारणपणे आमच्या गावापासून 5-6 किलोमीटर फक्त अंतरावर असलेलं विदर्भ गाव, सातारी हे गाव, तिथे माझा जन्म झाला. आणि मग स्वातंत्र्यानंतर पुन्हा जिकडे तिकडे सगळं झाल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या मूळ गावी आलो. तिथे साधारणपणे 4-5 वर्षाचा असताना मला ताप आला आणि त्या तापामध्ये माझी दृष्टी गेली. अनेक उपाय केले, ऑपरेशन झाली, खाजगी औषधं केली, सरकारी दवाखाने केले, सगळं केलं, परंतु मला काही दृष्टी आली नाही. आणि नंतर मग मी असंच हळूहळू वाढत होतो. लहानपणापासूनच मला व्यवसायाची आवड होती. कागदाच्या डोळ्या वळणे, नंतर लाकडाच्या विटी दांडू करणे, पळसाच्या पानाच्या पत्रावळी द्रोण लावणे, अशी कामं, अशा विषयाची मला लहानपणापासूनच आवड होती. त्यानंतर आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आमचे भावंड वगैरे सगळे आले की आम्ही नदीला पोहायला जात होतो. त्यामुळे पोहण्या हा एक आम्हाला फारच आवडीचा विषय आहे. अशा रीतीने मी हळूहळू वाढत गेलो. माझे काका गजानराव घारापूरकर हे इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये सर्व्हिसला होते. मुंबईला असताना त्यांच्या ऑफिसमध्ये काही ब्लाइंड खुर्च्या विणण्यासाठी आले आणि त्यांना या व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड या संस्थेची माहिती त्यांच्याकडून मिळाली आणि मला त्यांनी 16 नोव्हेंबर 1958 त्या शाळेमध्ये दाखल केलं. हळूहळू मग माझं शिक्षण चांगल्या पद्धतीने चालू झालं आणि या शाळेतूनच मी
मार्च 1968 मध्ये झालेल्या शालांत परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालो आणि मी बाहेर पडलो. अच्छा. आणि त्यावेळेला मला चांगले मार्क मिळाले, 65% मार्क मिळाले. त्यावेळेस ते 65% म्हणजे जरा चांगलेच मार्क गणले जात होते. हो. परंतु मला पुढे कॉलेज वगैरे शिकावं असं वाटत नव्हतं. आपण लवकरात लवकर काहीतरी आपल्या आपल्या पायावर उभं राहावं आणि आपलं काहीतरी हे करावं असं माझ्या मनात होतं. आणि द्विधाजनक परिस्थिती झाली माझी की नेमकं काय करावं. तर काही मित्रांच्या सल्ल्यानुसार मी कॉलेज जॉईन केलं. आयसी युसूफ कोणतं ते हायवाय कॉलेज. हा हायवाय इस्माईल युसूफ कॉलेज जोगेश्वरीचा. हो हो. पण तिथे काय माझं फारसं मन लागत नव्हतं म्हणून मी 1-2-3 महिन्यामध्ये ते कॉलेज सोडलं आणि काहीतरी करावं आपलं हे म्हणून मी माझ्या याच्यासाठी लागलो प्रयत्नात. आणि मग पुढे माझ्या बदलापूरच्या शाळेमध्ये मी शिक्षक म्हणून तात्पुरती नोकरी स्वीकारली. पुढे 1969-70 साली मी टीचर ट्रेनिंग केलं पूर्ण. आणि 70 साली बदलापूरच्या शाळेमध्ये पुन्हा जॉईन झालो जून मधून. परंतु त्या शाळेतली नोकरी ही मला तेवढी शाश्वत वाटत नव्हती. म्हणजे त्याला अनुदान नव्हतं, मान्यता नव्हती, काहीच नव्हती. म्हणून मी ती नोकरी सोडून दिली डिसेंबर आणि सरकारी नोकरीच्या मागे लागलो. आणि 2071ला मी नांदी शासकीय अंध मुलांची शाळा नांदी जिल्हा रायगड इथे कामावर रुजू झालो. आणि मग पुढे ही शाळा 73 साली मालवणला शिफ्ट झाली. आणि तिथून मग पुढे 74 साली मी बदली करून लातूरला आलो. आणि तिथेच स्थायिक झाल्यासारखं झालो. आणि 31 ऑगस्ट 2006ला मी शाळेतून निवृत्त झालो. असा हा माझ्या निवृत्तीपर्यंत एकंदर हे काय हे झालं प्रवास झाला. म्हणजे शासकीय सेवेमध्ये तुम्ही जवळजवळ 36 वर्ष कार्य केलं किंवा सेवा केलेली आहे. आणि या काळामध्ये अनेक विद्यार्थी तुम्ही घडवलेले आहेत. हो. तर आता शिक्षकी म्हणजे लातूरला आल्यानंतरचा तुमचा जो काळ आहे तो थोडासा आम्हाला ऐकायला आवडेल सर. लातूरच्या शाळेमध्ये मी जरी कला शिक्षक या पदावर होतो तरी माझ्याकडे ब्रेल आणि गणित हेच विषय शिकवायला होते शेवटपर्यंत जवळपास. नागरीला किंवा मालवणला असताना पहिल्यांदा मी वेदकाम शिकवत होतो, खुर्चीचे विणकाम करणे वगैरे, कागद काम असे ते. परंतु लातूरला आल्यानंतर मात्र ब्रेल आणि गणित हेच विषय मी शेवटपर्यंत शिकवत होतो. मी अनेक विद्यार्थी घडले, चांगले चांगले विद्यार्थी घडले. परंतु मला सुरुवातीपासून असं वाटत होतं की मुलांना व्यावसायिक शिक्षण देणं ही फार गरजेची बाब आहे. शिक्षण हे बऱ्याच अंशी चांगल्या प्रकारे मिळू शकतंय, मुलं शिकतायत, परंतु शिकल्यानंतर काय तर हा एक मोठा प्रश्न आहे. तर त्यांचं आर्थिक पुनर्वसन हे गरजेचं आहे असं मला वाटत होतं. आणि त्याच दृष्टीकोनातून मुलांना मार्गदर्शन करणं हे करत होतो. विशेषतः शाळेत असताना मुलांनी संगीत शिकलं पाहिजे जेणेकरून ते मुलं आपल्या पायावर उभे राहतील, त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळेल. आणि संगीत हा विषय असा आहे की स्वतः त्याला एक स्टेटस आहे चांगलं समाजामध्ये, त्याला मानाचं स्थान आहे. प्रत्येक मानाचं स्थान भुसवत आपलं अर्थार्जन सुद्धा होऊ शकतं. आणि स्वतःची कला करमणूक एक वेगळाच त्याच्यामध्ये आनंद आहे. त्यामुळे शाळेतील मुलांना संगीत कसं शिकवायचं ह्याच्यावर आमचा प्रयत्न जास्त असायचा. त्यावेळेला शाळेमध्ये संगीत शिक्षक म्हणून आमच्याकडे खास नव्हता. मग आम्ही काय करत होतो की कोणते जे संगीत येणारे लोक असतात त्यांना ट्युशन लावायचं. काय संस्थेतर्फेच शाळेतर्फेच सरकारी खर्चातून मुलांचे ट्युशन लावायचे. आणि मग मुलांना संगीताची परीक्षा वगैरे द्यायला लावायच्या जास्तीत जास्त. आणि त्याचा फायदा चांगला झाला. काही मुलं आपले संगीत शिकले, काही मुलं स्वतःचे कार्यक्रम करतात आणि अनेक लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. बरोबर. मी स्वतः वेदकाम जरी शिकवत नव्हतो परंतु ते चांगलं आलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मी नेहमी प्रयत्न करतो. मुलांचं संगीता व्यतिरिक्त बाकी खेळ, त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम
त्याकडे आम्ही जास्त लक्ष देत होतो. हम्म. अगदी साधारणपणे 1 ऑगस्टला आपल्याला पुण्यतिथी संस्कृती कार्यक्रम सुरू व्हायचे. हम्म. ते गांधी जयंती, नंतर आपले विजय जयंती, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, हम्म. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपर्यंत सगळे कार्यक्रम आम्ही साजरे करत होतो अगदी व्यवस्थितपणे. बरोबर. नंतर मुलांना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावणे. आता त्यावेळेला एनईपीच्या किंवा फेडरेशनच्या तर्फे ब्रेल लेखन वाचन, निबंध वगैरे वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जात असतात. तर या स्पर्धांमध्ये मुलांना पाठवायचं, त्याची त्यांना भाग घ्यायला लावायचं, त्याची तयारी करून घ्यायची. तसंच त्याच्या खेळाच्या स्पर्धांमध्ये सुद्धा भाग घ्यायला लावायचे वगैरे वगैरे आम्ही हे सगळे उपक्रम शाळेमध्ये राबवत होतो. जास्तीत जास्त मुलं घडली पाहिजे, त्याच्या पायावर उभी राहिली पाहिजे, हीच आपली एक तळमळ होती. आणि जे काही मी केलं ते अतिशय प्रामाणिकपणे आपण काम केलं पाहिजे या दृष्टीनेच केलं. आणि त्यामुळेच माझे विद्यार्थी वगैरे माझ्यावर जास्त प्रेम करतात असं एक मला आजपर्यंत आढळून आलेलं आहे की नाही सरांनी आम्हाला चांगलं हे केलेलं आहे, शिकवलेलं आहे. तळमळ होती, बस बाकी काय. मी आता काय जे शिकवत होतो, मला जेवढं येत होतं ते मी प्रामाणिकपणे त्यांना शिकवत होतो. छान. म्हणजे तुम्ही समाधानी, पूर्ण समाधानी आहात? हो, मी समाधानी आहे. गुड. दरम्यानच्या काळामध्ये माझी कौटुंबिक परिस्थिती म्हणजे ही भांडण अशी आहे. आपण तिकडे नंतर येऊयात ना सर. बर. मुलांना व्यावसायिक शिक्षण देणं ही गरजेची बाब वाटली आणि त्याप्रमाणे मी एक अंधजन विकास म्हणून नावाची संस्था स्थापन मी तेच विचारणार होतो. म्हणजे तुम्ही शासकीय सेवेमध्ये असताना जे गणित आणि ब्रेल या ज्या 2 गोष्टी शिकवत होतात आणि त्यावेळेस संगीतासाठी राठी सर होते आपल्या शाळेमध्ये, तर त्यांच्याकडनं संगीताचं धडे आम्हाला मिळत होतेच. आपण चिगरी सरांना लावलं होतं. हो, ते 1984 नंतर जे जे कोणी आपल्याला मिळतील हो त्याप्रमाणे आपण करत होतो. बरोबर. परंतु तुम्ही मगाशी उल्लेख केला कला शिक्षक. मग कला शिक्षक असताना तुम्ही शाळेमध्ये हा जो तुमचा जो हस्तकला किंवा खुर्च्या विणणे किंवा हा जो फ्लॉवर पॉट बनवणे, बास्केट बनवणे, हे तुम्ही शाळेत हा विषय तुमच्याकडे नव्हता. तुमच्याकडे ब्रेल आणि गणितच होतं. पण तुम्ही विद्यार्थ्यांना वेगळा वेळ देऊन त्याच्यामध्ये ट्रेन केलं. अशा अनेक घटना आहेत. त्यातला मी एक साक्षीदार आहे. म्हणजे मला सुद्धा तुम्ही घरी बोलवून ते शिकवत होतात. तर ते जरा थोडंसं सांगितलं तर बरं होईल. म्हणजे असं का होत आहे की ज्या वेळेला नोकरी देण्याचा प्रश्न आला ना बीच्या शासकीय शाळेमध्ये, तेव्हा कला शिक्षकाच्या जागा रिकाम्या होत्या. माझं जे शिक्षण होतं ते साहित्य विषय शिक्षकाचंच होतं. परंतु मला नोकरीची गरज होती म्हणून कला शिक्षकाची तर काय होईना आपण द्या बाबा म्हणलं नोकरी. मला काय पगार कमी तर कमी 10 रुपये. म्हणून मी ते कला शिक्षकाची नोकरी पत्करली. आणि माझा कल सुद्धा कला शिक्षकाकडेच होता, हे बरोबर आहे. पण माझा आवडीचा विषय ब्रेल हा एक तितकाच आवडीचा विषय. त्याच्यामुळे मग काय करत होतो मी की बाबा माझा तो हे आहे हस्तकलेचा, तर मग मुलांना वायरचे बास्केट विणायला शिकवणे, हे फावल्या वेळामध्ये किंवा जसं मला साधेल त्याप्रमाणे त्यांना शिकत होतो. आणि ते पोरं पण चांगले शिकून घेत होते. म्हणजे ते मुलं पण धडपड दाखवत होते, हौस दाखवत होते. त्याच्यावेळेस फार छडी घेऊन मागे लागावं लागत नव्हतं. ते पण तेवढ्याच हौशीने करत होते. त्याच्यामुळे मला काही फार ताण पडला नाही यांना मुलांना शिकवण्याचा तसा. मला माझी हौस पूर्ण झाली, त्या मुलांनाही कला अवगत झाली. हे फार चांगली गोष्ट आहे ती. पण नंतर मग काय केलं आम्ही 1987 साली ही अंधजन विकास मंडळाची संस्था चालू केली. आणि या संस्थेतर्फे प्रथम आम्ही एक स्वयंरोजगार केंद्र चालू केलं 1989 ला. इथे पहिल्यांदा खुर्च्या विणकाम करणे, नंतर खडू बनवणे, नंतर फाईलचे व्यवसाय, फाईल बनवणे, असे वेगवेगळे व्यवसाय चालू केले. परंतु असा अनुभव आला की हे चालू केल्यानंतर या मुलांना येत नाही हे काही, हे शिकवणं गरजेचं आहे. आणि मग त्याप्रमाणे आम्ही शासनाकडे
व्यवसाय प्रशिक्षण केंद्र चालू करण्याचा प्रस्ताव दाखल केला आणि 1994 साली या व्यवसाय प्रशिक्षण केंद्राला शासनाची मान्यता मिळाली. 30 मुलांचं युनिट आहे हे आणि 7-8 कर्मचारी आहेत. बर. आणि मग तिथे व्यवसाय तिथे मग शिकवणं सुरू झालं आणि त्याच्याच बरोबर त्यांना स्वयंरोजगार देण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत होतो. बर. मग पुढे हळू हा विषय जो आहे तो जरा कालबाह्य होत गेला. त्याच्यात अनेक अडचणी येऊ लागल्या. मग आम्ही तो खडूचा बंद केला आणि नंतर मग दुसरे व्यवसाय चालू करायचे असं ठरवलं. मग काळानुरूप आपल्याला अत्याधुनिक असं काही करता येईल का हे बघण्यासाठी आम्ही कॉम्प्युटर चालू केलं, मसाचं चालू करून पाहिलं. त्याच्यानंतर मग आता सध्या आम्ही सिल्वर पेपरचे म्हणजे कागदी पेपरचे त्याच्यावर लॅमिनेशन केलेलं असतं प्लास्टिकचं, तर त्या कागदापासून द्रोण, ताटं आणि डिश बनवण्याचं एक सुद्धा युनिट चालू केलेलं आहे. आणि अशा प्रकारे मग हे उत्तम पद्धतीने चालू आहे. फाईलचं वगैरे बाबतीत आम्हाला ट्रेनिंग व्हायला अवगत होतं, परंतु फाईल वगैरे काही अवगत नव्हत्या. तरी पण आमचा एक मित्र होता मधुकर चव्हाण म्हणून, त्याचं हे युनिट होतं फाईल बनवण्याचा, त्याचा व्यवसाय होता. तर त्यांनी थोडं मार्गदर्शन केलं, त्याप्रमाणे मग हे केलं. आणि मग मार्केटमधून फायली आणायच्या किंवा कोणी जर फायली दाखवल्या तर त्या बघायच्या. त्या बघून बघून आम्ही फायली करून आता एक 8 ते 10 प्रकारच्या फाईल्स इथे मुलांना शिकवल्या जातात, करून घेतल्या जातात. सुरुवातीला फार अडचणी आल्या की आपल्याला मार्केट कसं मिळेल असं वाटलं होतं, परंतु ते सुद्धा मग कव्हर झालं. आता जवळजवळ 10-12 लाखाच्या टर्न ओव्हर असलेल्या फाईलचं आमचं सेल आहे. तसंच या डिश, द्रोण, ताटं यांची पण मागणी उत्तम आहे. आता हे जे व्यवसाय आहेत हे काय, हे काही व्यवसाय आहेत का असं एक म्हटलं जातं साधारणपणे. म्हणजे शासकीय पातळीवर किंवा एसी मध्ये बसून हे करणारे लोक जे असतात, ऑफिसमध्ये बसून लोक जे हे करणारे तर त्यांना असं वाटतं बाबा की हे काही व्यवसाय आहेत का, परंतु हे खरोखर व्यवसाय आहेत. आज कसं असतंय की अगदी समाजातल्या अगदी तळागाळातल्या लोकांना सुद्धा हे द्रोण, ताटं, डिश वापरण्याची गरज आहे. ते घेतात. ते अगदी हाय लेवल पर्यंत लोक स्वतः घेतात. मग त्याची क्वालिटी वगैरे चांगली असते, एवढंच आहे फक्त. परंतु ही वस्तू अशी आहे की ती नित्य लागणारी वस्तू आहे. त्याच्यामुळे आणि कमी भांडवलात धंदा सुरू होतो ना. तुम्ही ₹1,00,000 घेतले की धंदा चालू. त्याच्यामुळे हा धंदा फार चांगला आहे. त्याच्यातलं मार्जिन जरी कमी वाटलं ना आपल्याला तरी त्याचं खप जास्त असल्यामुळे ते कमी मार्जिन असं तरी आपल्याला त्याचं जाणवत नाही. फक्त एक मशीन जर असेल एखाद्या माणसाकडे, एक द्रोणचं आणि एक ताटाचं मशीन जर असेल तर तो सगळा खर्च जाऊन ₹10,000-1,000 महिना सहज कमवू शकतो. मग त्याच्यामध्ये सगळं आलं. खर्चामध्ये रॉ मटेरियल आलं, मजुरी आली, लाईट बिल आलं, वाहतूक खर्च आला, पॅकिंग खर्च आला, सगळं आला. हे सगळं जाता ₹8,000 ते ₹10,000 कमवू शकतो. म्हणजे पण त्याच्यासाठी मग स्वतःची चिकाटी, जिद्द आणि त्या विषयावरची श्रद्धा पाहिजे. यात काय पडलंय, हे काय 5-5 पैसे 2-2 पैसे कुठे कमवायचे असतात का, असं म्हटलं तर मग मात्र काय त्याच्यामध्ये सक्सेस होत नाही. बरोबर. तर त्याच्यासाठी आपल्याला आवड, सवड, जिद्द, चिकाटी ह्या जर गोष्टी ठेवल्या तर नेहमीच सक्सेस होणार आपण ह्या गोष्टी. फाईल हा सुद्धा व्यवसाय असा आहे किंवा नेहमी लागणारी वस्तू आहे ही. प्रत्येक ऑफिसला लागते, शाळा कॉलेजला लागते. इव्हन हे जे दुकान वगैरे ज्या ज्या ठिकाणी कागदपत्र वगैरे ठेवण्याची, पावत्या ठेवण्याची सोय गरज आहे असं सगळ्या ठिकाणी ही फाईल लागते. त्याच्यामुळे हा सुद्धा व्यवसाय चांगला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता चेनिंग गेलं, कालबाह्य झालं, फायबर आलं वगैरे वगैरे लोक म्हणतात. नाही असं नाही, कमी झालं हे बरोबर आहे, परंतु ते गेलंच असं म्हणून त्याला तुच्छ लेखता कामा नये. बरोबर. हा सुद्धा हुडकत येतात काही लोक, शोधत येतात. पुढच्या आमची विनायच्या तेव्हा आम्हाला घेऊन द्या म्हणून. बरोबर. आणि आमच्याकडे लातूरला तरी बुवा एकदा लोक चांगल्या प्रकारे त्याच्यावर विरोध करत आहे. त्याच्यानंतर फाईल्सचं सुद्धा एकाने युनिट चालू केलेलं आहे. एक 2-3 मिळून ते चालवतात. तसंच आमच्या अंदाजन विकास संस्थेच्या व्यतिरिक्त
तर ते लोक सुद्धा चांगल्या प्रकारचे युनिट चालवत आहेत. त्यांना सुद्धा मिळते अर्धच मिळत आहेत, कामं करतायत. 3-4 ब्लाइंड म्हणून ते कामं करतात. असं आहे. आता अंध मुलांना संगीत शिकवण्याची गरज आहे. आणि आपल्या अंधजन विकास मंडळामध्ये तो विषय तर सध्या नाही आहे. सुरुवातीला मी प्रयत्न केला होता पण ते नाही जमलं बुवा. पण आता काहीतरी मार्गाने कोणत्या तरी दुसऱ्या मार्गाने तो चालू व्हावा ही मात्र माझी फार इच्छा आहे. हा विषयच असा आहे की त्याला म्हणजे समाजामध्ये मानाचं स्थान आहे, स्वतःची एक कला चांगली होते आणि अर्थार्जन होतं. सगळ्याच बाजूने हा विषय फार चांगला आहे. त्यामुळे तो एक विषय आपल्याला फार हे आहे, त्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे. बरोबर. म्हणजे मला विचारायचं आहे सर आता की हे जे अंधजन विकास मंडळ याच्याबद्दल तुम्ही आता सविस्तर माहिती दिली. म्हणजे तिथे काय काय शिकवलं जातं याबद्दल तुम्ही खूप छान माहिती दिली. पण हे जे पेपर द्रोण आणि पेपर डिशेसचं जे आहे तर हे आधी तुम्ही स्वतः सेवानिवृत्तीनंतर स्वतः तो व्यवसाय करून पाहिला, त्यातले काच खळगे नीट तपासले आणि नंतर ते संस्थेमध्ये सुरू केलं हे आम्हाला कळलेलं आहे. तर तुमच्या स्वतःच्या याच्याबद्दल थोडंसं सांगितलं. तुमचा स्वतःचा पण तो व्यवसाय आहे आणि तिथे सुद्धा तुम्ही वेळ देता आणि नंतर तो संस्थेकडे तुम्ही म्हणजे संस्थेकडे पण सुरू आहे आणि तुमच्याकडे पण सुरू आहे. तर हे दोन व्यवसाय असताना मार्केट कसं आहे किंवा त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा. सेवानिवृत्तीनंतर काय झालं की आमच्या संस्थेचं सुद्धा बसताना छानपैकी बसले होते. त्यांना आता फारशी मेहनत घेण्याची गरज उरलेली नव्हती. म्हणजे पहिली जी पायपीट करावी लागली होती त्याच्यामुळे मला तिथे काही फारसं काम राहिलं नाही. आणि काय चाललंय काय नाही बघायचं, यायचं छान चाललंय ना हो काय काय असं तसं बोलायचं बिजली हे करावं लागत होतं. पहिल्यासारखं मेहनत घेण्याची काही गरज उरलेली नव्हती तितकीशी. पण माझा वेळ जात नव्हता, मग करमत नव्हतं. तर असंच एकदा मी पुण्यनगरी पेपरमध्ये एक ऍड बघितली. घरच्या घरी काम करा आणि 15,000 रुपये महिना कमवा. आणि त्याप्रमाणे मग त्या विषयाची माहिती मिळेल. नगरला एक मुळे म्हणून होते, मुळे त्यांच्याकडे मी संपर्क साधला आणि नगरला गेलो. तर त्यांनी ते पाहिलं. मला ब्लाइंड माणसांना हे काम जमण्यासारखं नाही. कारण काय असतं म्हणलं की जी डाय आहे ती गरम करावी लागते. आपली जशी इस्त्री करताना कपड्याला गरम करावी लागते की नाही इस्त्री, तशी ही डाय आधी गरम करून घ्यावी लागते, गरम ठेवावी लागते, सतत गरम ठेवावी लागते. आणि आपला जर त्याला हात लागला काढताना किंवा पेपर लावताना, ड्रोन काढताना किंवा ताटे काढताना हात लागला तर आपल्याला चटके बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे ब्लाइंडला हे काही जमणार नाही. मग ठीक आहे जमणार नाही तर ठीक आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आपण प्रयत्न करायला काही हरकत आहे. आणि त्यामध्ये काही आपले जरा एक ठराविक थोडे बदल केले मी. बदल म्हणजे काय की समोर एक पट्टी बसवली डायच्या समोर आणि त्या पट्टीच्या मापावर बरोबर कागद लावला की ते डायमध्ये बसायचा. आणि त्या पट्टीच्याच आधारे आपण त्या याला टच केलं ड्रोनला किंवा काचाला तर ते आपल्याला डायला लागत नव्हतं. त्याच्यामुळे ते काढताना पेपर लावण्याला पण सोपं झालं आणि ड्रोन किंवा काटा काढायला पण सोपं झालं ते. आणि त्याप्रमाणे मी करून पाहिलं आणि मग ते जमण्यासारखं वाटलं मला. त्याच्यामुळे काही फारशी अडचण वाटली नाही. मग पुन्हा सुरुवातीला मी हँड प्रेस वापरत होतो, म्हणजे हाताने चालवायच्या. पण नंतर ज्या वेळेला मला लक्षात आलं मार्केटमध्ये याला प्रचंड मागणी आहे ना, पण हाताने करून एवढी काही आपण तशी हे करू शकत नाही मार्केट. तर त्याच्यामुळे मग मी आता हायड्रोलिकची मशीन आणलं, ड्रोनसाठी ऑटोमॅटिक मशीन आणलं. आणि आता त्या पद्धतीने काम चालू आहे. आता पुढे अजूनही याच्यामध्ये पुढे आहे की ड्रोन आणि फुल्ली ऑटोमॅटिक आहे ते. म्हणजे त्याला एकदा रोल लावून टाकला की ते आपोआप चालत राहते, ड्रोन तयार होतो, खाली पडतो, आपण आपला गोळा करायचा. पण आता माझे तर काय बघा स्वतःसाठी मला काय आता एवढं करायचं नाही, वाढवायचं नाही, हे आहे ते ठीक आहे आता बस झालं पुरावा.
असं म्हणून मी सध्या, कारण त्याला पुन्हा जागा वगैरे लागते. मला काही बाहेर जाऊन धंदा करता येणार नाही, कारण माझी जरा अ, घरगुती अडचण आहे. मला घर सोडून जाता येत नाही शक्यतो. बर. आणि बाहेर जाऊन धंदा करायचा म्हटलं तर मग ते जमत नाही. आणि घरच्या घरी तेवढी जागा नाही, त्याच्यामुळे मी आहे ते लिमिटेशन मध्ये आपला धंदा करतोय बुवा. पण तो धंदा सध्या तुम्ही जो सध्या व्यवसाय करताय तो अतिशय व्यवस्थित चालू आहे असं आम्हाला माहित आहे. एक कामगार ठेवला आहे मी कामाला. हा हा हा. त्याला मी अंगावर पैसे मजुरी घेतो, म्हणजे 35 रुपये हजार. बर. काही बनवतो. बर. तर दिवसामध्ये 7-8 हजार सुद्धा न काढू शकतो एक टोटल 8 तासामध्ये. अच्छा. म्हणजे साधारणपणे त्याला 35 गुणिले 7 245 रुपये रोज पडू शकतो. अच्छा. साधारणपणे 8 तासात. हा. अच्छा. हो 8 तासात होऊ शकते. आणि 200-250 रुपये रोज तो म्हणजे आरामात कमी होतो. तो करत नाही इतक्या वेळ काम, बरं का. त्याला जसं जमेल तसं, तो अंगावर काम असल्यामुळे त्याला जसं जमेल तसं करतो. जवळच घर असल्यामुळे तो मधून मधून घरी जाऊन येतो, थोडं चहा प्यायला जातो, पाणी प्यायला जातो, लगीला जातो वगैरे वगैरे. त्याचाही थोडं वय झालेलं असल्यामुळे तो थोडा आरामशीरच करतो. परंतु 250-300 रुपये रोज कमवणं मजुरीवर ते काही फारसं अवघड नाही या व्यवसायामध्ये. बरोबर. आणि साधारणपणे त्याला जेवढी मजुरी पडते त्याच्या दीडपट मला उरतं साधारणपणे 1.25 ते दीडपट. लाईट बिल बाकीचा सगळा खर्च वजा जातो. वा. मस्त. म्हणजे हा जर व्यवसाय जर अजून कोणी करू इच्छित असतील आपले हे ऐकणारे श्रोते, तर त्यांना निश्चित याच्यामध्ये भवितव्य आहे. आणि किमान स्वतःच पोट तो आपल्या घरी व्यवस्थित भरू शकतो अशा पद्धतीचा हा व्यवसाय आहे असं म्हणायला हरकत नाही. याला कसं आहे, जागा लागते. मुंबई पुणे यासारख्या ठिकाणी याला जागा मिळणं अवघड आहे. आणि जी जागा मिळेल ती फार मोठ्या भाड्याची असणार ती. बरोबर. त्याच्यामुळे अशा मोठ्या शहरामध्ये एवढं याला जरा हे कमी आहे. परंतु साधारणपणे जे शहर आहेत म्हणजे नांदेड आहे, लातूर आहे, किंवा विदर्भातले काही आपले मोठे मोठे साधारणपणे शहर अशा ठिकाणी हा धंदा करू शकतो. त्याला काही विशेष अवघड नाही, कारण तिथे जागा पण त्यांना कमी भाड्याने वगैरे मिळू शकतात. आणि हे कोण होऊ शकतो. अगदीच खेड्यामध्ये हा धंदा चालू शकत नाही, कारण त्यांना मार्केट किती मिळणं अवघड आहे. परंतु साधारणपणे शहर असेल ना अशा ठिकाणी हा काही अवघड नाही आहे. आता माझा जो आहे ना, मी काही माल दुकानदारांना सप्लाय करतो. म्हणजे जे डिस्पोजलचे जे दुकानदार असतात ना अशा दुकानदारांना माल देतो. दुसरी गोष्ट म्हणजे आता मी जवळजवळ 2009 पासून हा व्यवसाय करतो. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती झालेली आहे. त्याच्यामुळे ते स्वतः येऊन घेऊन जातात इथे येऊन. अच्छा. म्हणजे फक्त त्या दुकानदारावर अवलंबून राहण्याची मग आता सध्या हे राहिली नाही. आता माझा एक शिवाय काय असतं माहिती का, की ज्यांना ताटं वाट्या किंवा हे लागतात ना, त्यांना पाण्याचे ग्लास, चहाची कप ह्या पण वस्तू लागतात. आणि ह्या वस्तू आपण आता बनवू शकत नाही, म्हणजे ते खर्चिक मोठी इंडस्ट्री आहे ती. म्हणजे प्लास्टिक इंडस्ट्री तो विषय वेगळा आहे अजून. नाही, परंतु प्लास्टिक जरी असली ना तरी पण ते बनवणं म्हणजे ते मोठ्या भांडवलाची, मोठ्या जागेची ती इंडस्ट्री जरा मोठीच आहे. पण आपण काय करायचं, होलसेल मध्ये आणून ठेवायचे ह्या वस्तू आणि किरकोळ दराने देऊन टाकायचे. काय करत होतात त्याच्या हे पण वस्तू असतात, त्याच्यामध्ये आपल्याला काही मिळतं. बरोबर. आणि त्याच्यासाठी वेगळं मार्केटिंग करण्याची गरज नाही. ताटं वाट्या ज्यांना पाहिजे त्यांना पाण्याचे ग्लास लागतात, ते आपोआपच घेऊन जातात आपल्याकडून. अगदी पुण्यामध्ये 2-3 रुपये जरी सुट्टे तरी बस झाले म्हणायचं, काय करायचं त्याच्यामध्ये. बरोबर. असं आहे. चांगलं आहे, धंदा चांगला आहे. त्याला कोणी पण करावं, चांगली गोष्ट आहे. निश्चित. संस्थेबद्दल बोलत असताना तर मला वाटतं आता तुम्ही सांगितलं 87-88 ला संस्थेची सुरुवात केली, म्हणजे त्यावेळेस तुम्ही सेवेमध्ये होतात, आपल्या शासकीय सेवेमध्ये. हो होतो ना. आणि त्यानंतर म्हणजे ही जी संस्था जी आहे तर ती निवासी आहे की कशी आहे, म्हणजे त्याबद्दल थोडंसं आपण काय बोललो नाही. निवासी आहे. इथे 30 मुलांची निवासाची व्यवस्था केलेली आहे. अच्छा. संस्थेची स्वतःची इमारत आहे मालकीची. आणि ग्राउंड फ्लोअरला सगळं वर्कशॉप चालतं. आणि
पहिल्या माळ्यावर म्हणजे निवास आणि भोजनाची व्यवस्था आहे. बर. आणि आता स्वतंत्र इमारत पण बांधलेली आहे. हो, आणि आता दुसरा मजला पण बांधला आहे. बर. तिथे एक मोठा हॉल आणि डायनिंग हॉल, किचन तिथे शिफ्ट करायचं असं नियोजन आहे. आणि हे सगळं सुरू करताना तिथे तुम्ही अध्यक्षच होतात सर? नाही, मी अध्यक्ष नाही. मी पहिल्यापासून अध्यक्ष नव्हतो. मी सचिव नाही, अध्यक्षही नाही. बर. मी उपाध्यक्ष राहिलो किंवा मग काय साधा कार्यकारिणी सदस्य म्हणून राहिलो. बर. म्हणजे केवळ उपाध्यक्ष किंवा सदस्य, सामान्य सदस्य, कार्यकारिणी सदस्य. कार्यकारिणी सदस्य. हा. बर. म्हणजे पहिले 5 हे अध्यक्ष उपाध्यक्ष वगैरे हे सोडले ना, तर खाली 4 कार्यकारिणी सदस्य आहेत. बर. बर. तर त्याच्यामध्ये राहिलो मी काही दिवस. आपल्याला काय म्हणजे पद पाहिजे असं काही बंधन नाही आपल्याकडे. म्हणजे संस्थेची प्रगती होण्यासाठी स्वतःकडे महत्वाचं पद असलंच पाहिजे असं काही नाही. नाही. आणि काय माहिती का, इतर लोकांना महत्व द्यायचं, पद द्यायची, म्हणजे त्यांची पण त्यांना महत्वपणा दिलं की आपोआपच ते काम करतात. वा. आणि आपल्या संस्थेला पण मदत होते ना त्याची. वा गुरुजी वा. अरे आपण तर काम करणारच होतो, पदावर राहिलो काय नाही राहिलो काय. नाही, कारण काय हे अन्नजन विकास मंडळ तुम्ही आता जे नाव सांगितलं संस्थेचं, तर ह्यापेक्षा लातूरची संस्था ही घारापूरकर गुरुजी संस्था, हे जे समीकरण आहे लातूरमध्ये, अगदी कुणाला जरी विचारलं, अगदी रिक्षावाल्यांना किंवा लातूरच्या स्टँडवर उतरल्यानंतर सरळ विचारतो, तुम्हाला सरकारी शाळेत जायचंय की घारापूरकरांच्या शाळेत जायचंय. म्हणजे तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं पद नसताना जी गुडविल निर्माण केलेलं आहे लातूर शहरामध्ये तुम्ही, तर ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. तर त्याचं रहस्य तुम्ही आता या ठिकाणी सांगितलं, ते खूप छान वाटलं ऐकताना. बरं, आता पुढे आपण थोडंसं जाऊयात. हे तुम्ही सर्व तुमचा जो कार्यकाल आहे तुमचा स्वतःचा, तो आपण बऱ्यापैकी चर्चा केलेली आहे त्याच्यावरती. तुम्ही छान सांगितलं आहे. सामाजिक काम तुमचं सांगितलं आहे. तुमचं कौटुंबिक ऐकायला आवडेल सर आता थोडं. कुटुंबाची बांधण अशी आहे, त्याला एक इतिहास आहे. मी 2071ला शासकीय अनुगुणाची शाळा नांदवी, तालुका माणगाव, जिल्हा रायगड इथे जॉईन झालो. त्याचपूर्वी 1 मिनिट मी थोडंसं बोलू इच्छितो. मला जे खुर्ची विणण्यामध्ये ट्रेन केलेलं आहे किंवा मला जे थोडंफार येतं, ते तुमचा जेवढा त्याच्यामध्ये वाटा आहे शिकवण्यामध्ये, हस्तकलेबद्दल फक्त, त्यापेक्षा जास्त वाटा बाईंचा म्हणजे ताईंचा आहे, हे मी नम्रपणे इथं मान्य करतो. आणि आता मला ताईंबद्दल, आपली जी मुलं आहेत, एक डॉक्टर आहेत, नंतर जावई बापू पण डॉक्टर आहेत, हे सगळं झालेलं आहे. आणि आता तुम्ही नातवंडांचं पण शिक्षण करतायत, याबद्दल थोडंसं सगळं सांगितलं तर बरं होईल. नांदेडला असताना आमच्या मिसेस पत्नी माहेर वाशिम शरणी त्र्यंबक जोशी शहापूरकर, तिथे एका हायस्कूलवर शिक्षिका होती. किती शिक्षिका म्हणजे शारीरिक शिक्षण देणारी शिक्षिका. ते नसते का आपल्या हाताचे प्रकार पहिला, प्रकार दुसरा हाताचा, ते शिक्षण देणारी शिकवणारी शिक्षिका होती. आणि आम्ही शेजारी राहत होतो. मनोहर जोशी यांच्या घरामध्ये राहत होतो आम्ही तेव्हा. आपले शिवसेनेचे मनोहर सर जोशी सर, हो, मुख्यमंत्री. त्यांचं घर तिथे घर होतं, तिथे त्यांच्या घरात आम्ही भाड्याने राहत होतो. आणि तिथे राहिल्यानंतर 1 वर्षाच्या सहवासामध्ये आमचं बरंच परिचय चांगला झाला. आणि मग तिच्याकडे तिच्या माहेरचे लोक वगैरे येत होते ना, कधी आई वडील, कधी भावंड, कोणी यायचे, त्यांच्याशी मला परिचय लागले. मग ते म्हणायचे सर या आमच्या घरची. मग मी जात होतो मग त्याच्या घरी पण मग अधूनमधून. पुढे तिची नोकरी तिथली संपली, 1 वर्षासाठी होती. पुणे मग ती दादरच्या अन्नमुलींसाठी ती शाळा जी आहे ना, कमला मेहता शाळा आताची, त्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून लागली 1972-73 या साली. ते पण 1 वर्षासाठीच होते, पण त्या ट्रेनिंगला गेल्या त्या शिक्षिका त्याच्या जागी होती.
आणि त्या काळात सुद्धा आमचं जाणं येणं भेटणं बोलणं होतं. पत्रव्यवहार झाला. त्याला ब्रेल शिकवलं होतं मी, ब्रेल. बर. त्याच्यामुळे ते पत्र आपलं ब्रेल लिपीतच पत्र पाठवायचं. तिने पण मला पत्र पाठवायचं. त्याच्याकडे पाठी पण दिली होती. बर. आणि मग असं करत करत मग आता आमचं 2 वर्ष जवळजवळ असं चाललं बुवा. भेटणं बसणं बोलणं पत्रव्यवहार वगैरे वगैरे घरी जाणं येणं. मग आता हे मुलं हे बस झालं म्हणलं, हे असं काय उद्या नको काय इथं फायनल करून टाका म्हटलं. तर आमची एक महोत्सव होती कल्याणला, घोडे म्हणून. त्या घोड्यांना हे सांगितली गोष्ट त्या तारामावशी म्हणायची. मग तारामावशीने आमच्या सर एक मिनिट, बाई सायटेड आहेत की ब्लाइंड? सायटेड आहे. अच्छा अच्छा, ते सांगायचं हा चिपीर आहे ती, चिपीर झालेली आहे. अच्छा. मग त्या तारामावशीने आमच्या सासऱ्यांना सांगितलं की बाबा तिला बेबी म्हणायचे, बेबीचं असं असं आहे बाबा त्यांच्या सरांशी त्यांचं लग्न करायचं वगैरे असं आहे. मग काय करावं मग ते. मग मी असं एकदा ते घरी गेलो होतो. ते म्हणले तुमचं बीबीसी असं काही हे झालंय का बोलणं? म्हणलं हो म्हणलं झालंय बाबा. मग मला आहे बाबा मला इच्छा तिच्याशी लग्न करायची. ती म्हणलं बाबा मी पण ठीक आहे देऊ आपण करू, पण तिची इच्छा असेल तर आधी मला तिचं मत जाणून घेऊ दे म्हणते. मग तिने सांगितलं संमती दिली तिने. आता त्या घरच्या लोकांची थोडी नाराजी होती तिच्या भावंडांची वगैरे सुरुवातीला, पण त्यांनी काय फार मोठी लावून धरली नाही नाराजी. आणि अशा रीतीने 10 मे 1973 आमचं लग्न झालं. बर. नंतर आम्ही मालवणला गेलो, मालवण नागपूरला आलो. पुढे 1975 साली मुलगा झाला. 1978 साली मुलगी झाली. मुलगा पुढे BHMS झाला बीडला, आणि मुलगी BSW झालेली आहे. मुलीचं लग्न झालं 1999ला. आणि 2000 साली मुलगा मग गावाकडे जाऊन त्यांनी दवाखाना वगैरे टाकलाय. फार मोठा दवाखाना म्हणजे काय फार मोठे खोऱ्याने पैसा वाढणारी त्याची ही प्रॅक्टिस नाहीये. परंतु तो ग्रामीण भागामध्ये राहून तिथल्या जनतेला म्हणजे गरज भागवतो याचं त्याला समाधान आहे. तो पैसा समजतो तो खोऱ्याने वाढलेला. आणि शेती आहे आमची, वाढलोपारची शेती आहे. नंतर त्यांनी पण थोडी 8-10 एकर जमीन पुन्हा घेतली विकत. आणि अशा रीतीने तो ग्रामीण भागात त्याला राहायला आवडतं. तिथल्या लोकांशी संबंध चांगले आहेत त्याचे, आणि त्याची सेवा होते. एक तर मनुष्य असतो पोरगा, मला असं म्हणाला होता चांगला म्हणजे शिकलेला मुलगा आहे तो. तर परमेश्वरानेच आम्हाला एक देवदूत पाठवला व्हायची. बर. आमची म्हणजे अर्ध्या रात्री जरी कोणाला काही अडचण आली तरी आम्हाला काही आता वाटत नाही. म्हणजे ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देत असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांची खूप छान सेवा होतीये असं त्यांनी प्रतिक्रिया दिली. खूप छान. आणि शेती आवडीने करतो तो. आमची करोडो जमीन आहे, त्या आमच्याकडे पाण्याची व्यवस्था नाहीये. त्याचं म्हणणं आहे जेव्हा मला सगळं मिळून 5-6 लाख रुपये कुठले खर्च जाता तरी पुष्कळ झाले. बर. मग त्याला 2 मुली 1 मुलगा आहे. मोठी मुलगी 10वीला होती गेल्या वर्षी, आता 11वीला आहे. 10वीला तिला 96% मार्क होते. मुलाची मुलगी? हा, मुलाची मुलगी 96% मार्क होते. आणि मग ती आता सध्या शाहू कॉलेजला 11वीला आहे. दुसरी मुलगी 9वीला आहे गोदावरी शाळेमध्ये. तिसरा मुलगा केशवराज शाळेमध्ये 6वीला आहे. मुलीला सुद्धा एक मुलगी आहे ती इंजिनिअरिंगला आहे इंटेरियर डेकोरेशनच्या. आणि दुसरा मुलगा आहे तो 11वीला होता. जावळी डॉक्टर आहेत. गावाच्या गावातच ते प्रॅक्टिस करतात, पण त्याची प्रॅक्टिस चांगली चालते चांगली. ते पण BHMS आहेत. पण जातात बुवा, म्हणजे डॉक्टर म्हटलं की बुवा फार मोठे श्रीमंत वगैरे वगैरे असं समजलं जातं, पण ते तसे नाहीत. परंतु आहेत बुवा, छान आहेत. आपल्या खाऊन पिऊन सुखी आहेत. आणि आमचं कसं आहे की पुढच्या 7 पिढ्यापासून खाती जेवढं आपण कमवून ठेवायचंय हे आम्हाला पटत नाही. बरोबर. आपलं चालवलं येतं, त्या पुढच्या पिढ्यांनी त्यांनी ठरवायचं कसं जगायचं, कसं कमवायचं, काय करायचं ते त्यांनी ठरवायचं. त्यांचा पायावर उभं करून देणं हे आपलं काम आहे. बरोबर. पुढे तुमचं तुम्ही कसं जगा बघा. सर थोडस मला हे विचारायचंय की तुम्ही आतापर्यंत जे काही बोललेलं आहात ते सगळं पॉझिटिव्ह आणि सकारात्मक अशा पद्धतीने तुम्ही
आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, सांगितलेलं आहे. हम्म. पण नाही काय माहितीये का, ते खरं म्हणजे काय पाहिजे, खरं म्हणजे बोलायला पाहिजे, जी गोष्ट आवश्यक आहे की ताईंची मला या कामामध्ये फार मदत झाली आहे. मला तिकडेच यायचंय की अंधजन विकास मंडळ ही संस्था स्थापन केली, घरापुरता गोष्टीची संस्था म्हणून ओळखली जाते असं म्हणतात, परंतु खरी परिश्रम तिची आहेत. बरोबर. ही संस्था आम्ही सुरुवातीला आमच्या घरात चालवत होतो आणि त्यावेळेला त्यांना मुलांना जीव घालण्यापासून सगळं ती करत होती बाई. हा, प्रश्नच नाही. बरोबर आहे. सुरुवातीचे काही वर्ष. हो हो हो. आणि ते करून मुलांना शिकवणं. गमळ तिला मला मालवणला असताना खुर्च्या विणायला आल्या होत्या एका डॉक्टरच्या, आणि मला तर ते येत नव्हत्या. गार्डनच्या असत्या त्या लपेच्या काही बघतात ना, गार्डनच्या डिझाईन वगैरे करतात त्या, त्या काही येत नव्हत्या मला. आपल्या साध्या खुर्च्या, छिद्रवाल्या फ्रेम असलेल्या खुर्च्या, सिंगल विन म्हणतात ना, ती येत होती फक्त. काय करायचं बाबा, मला प्रश्न पडला. ते म्हणजे तुम्ही जा शाळेमध्ये, मी बघते म्हणाली. तिने काय केलं, एक खुर्ची फाडली, 4 खुर्च्या होत्या, 3 खुर्च्या तशाच ठेवल्या आणि त्या खुर्च्यावरचं डिझाईन आणि ती विणकाम बघत 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 ती विणली तिने आणि मला शिकवली. आता दुसरी एक रिव्हॉल्विंग टाईपची एक खुर्ची असते, ज्याला लोखंडी फ्रेम असते आणि घरं तयार करून मग नग विणायची असते. ती पण खुर्ची येत नव्हती मला. लातूरला आल्यानंतर ते तसंही काम आलं माझ्याकडे. काय करावं बरं, तसंच बघा, तुम्ही जा शाळेत, मी अजून मी बघते म्हणाली. आणि तिने ते हे करून केलं आणि मग हे मला शिकवलं. ते असं ट्रेनिंग खरं म्हणजे तिच्याकडून मी शिकलो. बरोबर. पण नाव माझं ते बायकोने शिकवलं असं कोण म्हणते, ते सरांना येत होतं. अंधशास्त्र शिकलं म्हणजे शिकले म्हणजे त्यांना हे सगळं येत होतं. पण खरी भानगड अशी आहे, म्हणजे बाईंनी शिकवलं तुम्हाला. हो. फायलीचं वगैरे हे ते म्हणजे तिथे ना अनुकरण शक्ती वगैरे चांगली आहे. त्याच्यामुळे ते पाहून वगैरे करणं हे करणं. आणि बाईंनी नंतर काय झालं, बाईंनी नंतर ते आपल्या याच्यात काम पण केलं, आपल्या अंधजन विकास मंडळामध्ये काम केलं नाही, अधीक्षिका म्हणून होते तिथे. आणि त्या सेवानिवृत्त कधी झाल्या? 2007 ला. 2007 ला सेवानिवृत्त झाले. मला वाटतं काहीतरी 10-15 वर्ष त्यांनी काहीतरी काम केलं वाटतं. 94 ते 2007. 12 वर्ष. 12-13 वर्ष. 12-13 वर्ष. पण जे होतं आज जे तुम्ही हे करताय, म्हणजे आज बाईंची तब्येत खूप हे आहे, म्हणजे वीक आहे, त्यांना तर पॅरालिसिस झालेला आहे. आणि 2010-11 नंतर, 2010-12 नंतर जवळजवळ सगळं ते तुम्हीच करताय एवढं हे सगळं? 12 नंतर नाही, 15 पासून आहे. 15 पासून. अच्छा, गेल्या 5 वर्षापासून. हा, छत्रपतीपासून. आपलं कामच आहे बाबा. बरोबर. त्यांनी एवढं केलेलं आहे, त्यामुळे ते तुम्ही करताय आणि हे खरं विशेष आहे, म्हणजे सगळंच तुमचं. तर त्याबद्दल जर थोडं. विशेष काही नाही, आपले कर्तव्यच आहे ना. त्याचं आपलं कर्तव्य करण्यामध्ये काही विशेष कर्तव्य असं वाटत नाही मला. आपलं कर्तव्यच आहे ते. यार, लग्नाच्या वेळेस शपथा घ्यायच्या. बरोबर. मी जन्मभर पोषीन म्हणून, पाळीन म्हणून तुझं हे करू देणार नाही. वेळ आल्यानंतर आपण माघार घ्यायची. हे कुठले आपले हे वागणं? नाही, असं दुःखी वागायचं नाही. आपण जसं बोललो तसं वागलो पाहिजे. बरोबर. आपले समजा उलट झालं असं, मला जर काही झालं असं, तिथे माझं केलंच असतं. निश्चित. हे खूपच म्हणजे तुमच्याकडून तुम्ही जे शिकवताय हे आतापर्यंत तुम्ही शिकवताच हे सगळं. त्याच्यामुळे काही फार मोठं नवीन वाटत नाही मला. मी तेव्हा मी फार मोठं हे करतोय जगा वेगळं. नाही, काहीच नाही. काही नाही. हे आपलं कर्तव्य आहे. तिने फार परिश्रम घेतले बरं का. अंधजन विकास मंडळ संस्था स्थापन करण्यासाठी सुद्धा परिश्रम घेतलेले आहे. 2000 साली आम्ही जेव्हा बिल्डिंग बनली, तर आम्ही काय डोनेशन गोळा करून वगैरे केलं. पण तिथल्या काही ते लातूर भागात डोनेशन वगैरे, पण बिल्डिंग तर पूर्ण करायची होती, पैसा नव्हता. मग तिच्याजवळ सोनं सगळं घेऊन टाकलं होतं मला. आणि ते मोडून आम्ही संस्था केली. मग संस्थेने मला पैसे परत केले बरं का. पण ते म्हणजे अनामत म्हणून पैसे त्याने घेतले संस्थेने. आणि नंतर मग 5 साली का 6 साली काहीतरी, मला नक्की आठवत नाही, 5-7 साली 7-8 साली काहीतरी असेल बाबा. अच्छा.
पण ते पैसे परत केले. दरम्यानच्या काळात मी तिचं जे काही सोनं मोडलं होतं ते तिला मी पुन्हा परत घेऊन दिलं. तसं काही हे नाही. म्हणजे देतानाही तिची नाराजी नाही, घेतानाही मोठे हे होते असं काही नाही. काही नाही, आपलं कर्तव्य आपण करायचं. देणारे आपण होतो, मोडणारे आपण, करणारे आपण होतो. बरोबर. त्याच्यामुळे तिची पूर्ण साथ होती आपल्याला. त्याच्यामुळे हे करू शकलो खरं म्हणजे. बरोबर. बाकी सध्या हे की नातवंडाचं शिक्षण हे एक आपलं उद्दिष्ट आहे. ते पूर्ण झालं की आपलं जवळजवळ आयुष्याचं शेवटचं टप्प्यातलं काम असावं असं मला वाटतं. सरते शेवटी आपली मुलाखत ऐकणाऱ्यांना तुम्ही काय म्हणजे संदेश काय देऊ शकाल, म्हणजे काय सांगाल एकंदरीतच? हे बघा, प्रत्येकाने आपलं आपलं कर्तव्य करावं. आर्थिकदृष्ट्या आपण स्वावलंबी कसं होता येईल याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. स्वाभिमानाने जगलं पाहिजे. मला एक जणांनी असा प्रश्न केला होता की तुम्ही हा जो व्यवसाय करता तेव्हा जो गिराईक येतो तुमच्याकडे, तुम्ही अंध आहात किंवा वयोवृद्ध आहात म्हणून तुमच्याकडून घेतात का माल? म्हणून नाही, तसं काही नाही. आपला जो प्रामाणिकपणा आहे, विश्वास आहे, आपण गुणवत्ता देतो, व्यवस्थित रेट देतो म्हणून लोक येतात. अंध माणूस आहे म्हणून लोक येत नाहीत आपल्याकडे. ते जरी थोडे वरून दाखवत असले तरी ते खरं नसते. आपण त्यांच्याशी प्रामाणिकपणे आपण हे व्यवहार करतो आणि असं केलं तर कमी पडत नाही. लोक म्हणतात की प्रामाणिकपणे धंदा केला तर काही कमी होत नाही, पण नाही, तसं नाही. गिऱ्हाईक टिकून असतं, कायमस्वरूपी असतं ते. त्याच्यामुळे आपण प्रामाणिकपणे मेहनत करायची, स्वावलंबी व्हायचं आणि स्वाभिमानानं राहायचं. आपलं आंधळेपण, अंधत्व पुढे करून चिमटी मिळवून आपलं जगायची हे नको. बस बाकी काही नाही. आणि आपण आपलं एक निश्चित ध्येय धोरण ठरवून जर जगलो तर काही कमी पडत नाही आपल्याला. अडचणीचा आनंद आहे, अडचणी आनंद आम्हाला काही आपल्याला काही अडचणी आल्या नाहीत असं नाही म्हणून अडचणी येत राहतात. सरते शेवटी तुम्ही खूप सकारात्मक हा सल्ला दिलेला आहे किंवा हे संदेश दिलेला आहे की आपण जर प्रामाणिकपणे राहिलो तर आपल्याला कधीही काहीही कमी पडत नाही. हा तुमचा जवळजवळ 70 वर्षांचा अनुभव तुम्ही या ठिकाणी सांगितलात. तर या सकारात्मक गोष्टीवरती आपण आपल्या या चर्चेचा शेवट करूयात. तुम्ही नाही, एक राहिलं माझं की बाबा तुम्हाला जर कोणाला व्यवसाय करायचा असेल या पेपर डिशचा वगैरे तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा किंवा गुगल वगैरे जाऊन सर्च केलं तरी माहिती मिळते. पेपर डिश, मॅन्युफॅक्चरिंग मशिनरी, रॉ मटेरियल असं जर तुम्ही हे टाकलं तर तुम्हाला तिथं माहिती मिळू शकते. बरोबर. त्यामुळे अगदीच काय माझ्यापर्यंत येण्याची गरज नाही. किंवा मग त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज जे आहे ना ते काय फार मोठं हे नाहीये, स्किल नाहीये फार मोठं. त्याच्यामुळे फार मोठं कौशल्य आहे आणि ते फार मोठं त्याला वर्षानुवर्ष घटावं लागतं असं काही नाही. दुनिया 1-2 दिवसात तुम्ही फोन घेतला एकदा ना तर तुम्ही करत गेल्याची आपोआप मग त्याचं हे येतं. त्याच्यामुळे हा धंदा करणं काय फार मोठी अवघड गोष्ट नाहीये. करा, चांगली गोष्ट आहे, धंदा करा आणि कमवा. आणि एखाद्या संस्थेने जर असा हा उपक्रम राबवला ना की कसं आहे, प्रत्येकाचा अन्न व्यक्तीला धंदा करणं शक्य नसतं. त्याला भांडवल लागतं, जागा लागते, मार्केटिंग लागतं. हे जी काही स्किल आहे किंवा ज्या गोष्टी आहेत ह्या व्यवसायामधल्या त्या सगळ्यांना जमत नाहीत. त्यामुळे एखाद्या संस्थेने जर हा एखादा उपक्रम चालू केला आणि काही अन्न लोकांना जर रोजगार दिला तर तरी चांगलं आहे हे. बरं वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, आज आनंद वाटला. तुम्ही हे जे मार्गदर्शन केलेलं आहे हे सर्वांसाठी मार्गदर्शन आहे. महाराष्ट्रातली अनेक होतकरू तरुण आपणाला ऐकतायत या ठिकाणी. त्यामुळे आम्हाला जास्त आनंद वाटला की तुम्ही आम्हाला सगळ्यांना हे सगळं मार्गदर्शन केलेलं आहे. तुमच्या मार्गदर्शनाखालीच मी आजपर्यंत घडत आलो. आजही मी काही छोटी मोठी समस्या असेल तरी पण मी तुमचं मार्गदर्शन घेत असतो. परंतु आज हे सगळं महाराष्ट्रातील सगळ्या होतकरू तरुणांपर्यंत पोहोचलं याच्यात मला विशेष आनंद आहे सर. आता हे काय आपण आपल्या परीने जे काय सांगायचं सांगायचं, आता लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात त्याच्यावर अवलंबून आहे. निश्चित सर. ऐकणाऱ्यांच्या किंवा हे करण्याच्या काय प्रतिक्रिया असतील निश्चित. आणि त्याच्या प्रतिक्रिया काही असो, चांगल्या येऊ वाईट येऊ काही येऊ, आपण आपलं चांगलं करत राहणे आणि आपण जे करतोय ते चांगलं करतो बस. याच्या पलीकडे आपण काही हे ठेवायचे नाही. बरोबर. नमस्कार. नमस्कार.
दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा. साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे YouTube चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.